वसई अंबाडी रोड येथील नगर वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील नुकत्याच नूतनीकरण करण्यात आलेल्या लायब्ररीच्या सिलिंगचा काही भाग आज अचानक कोसळला। सुदैवाने घटनेच्या वेळी त्या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नूतनीकरण केलेल्या दुसऱ्या मजल्याचे कोणताही गाजावाजा न करता उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनाची माहिती स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। घटनेनंतर स्थानिक नगरसेवक महेश सरवणकर यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा गंभीर आरोप केलाय। त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे। नगरसेवक सरवणकर म्हणाले, सार्वजनिक निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम अजिबात खपवून घेतले जाणार नाही। या घटनेची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक महेश सरवणकर हे अंबाडी रोड येथील जे वाचनालय आहे या वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सिलिंग कोसळलेलं आहे। नशिबाने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित नव्हते, नाहीतर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर सिलिंग पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती। हे काम या मागच्या 1-2 महिन्यातच केलेलं आहे आणि हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। हे जे काम ज्यांनी कोणी केलं आहे त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर हे काम झाल्यानंतर चोरी छुपके इथल्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी या लायब्ररीचं उद्घाटन केलं। आम्ही इथले नगरसेवक असून नगरसेवकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही। हे चोरी छुपके जे ठेकेदाराने त्यांची चोरी छुपके जे उद्घाटन होतं ते उघड केलेलं आहे। माझी प्रशासनाला, माननीय आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की प्रशासनाला देखील शिस्त लावावी, तसेच ठेकेदारांवर देखील नियंत्रण ठेवावं व चांगल्या प्रतीचं काम झालं पाहिजे हे यापुढे लक्ष द्यावं व हे जे काम ज्या ठेकेदाराने केलंय त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे।